नाश्ता करून घ्या. नाश्त्यात आजीची गोळी आहे, वहिनीने सांगितलंय. बाळा, तुला प्रसाद बद्दल ऐकून धक्का बसला असेल ना? खरं तर धक्का नाही, पण वाईट वाटलं. कुणाला बी वाईट वाटत. माझा प्रसाद एवढा देखणा, राजबिंडा, आणि त्याच्या मागं अशी साडेसाती लागली. तो जर बरा असता ना, तर कुठली बी पोरगी लग्नासाठी तयार झाली असती. पण नियतीला हे मान्य नव्हतं. बाळा, तुला वाईट नसेल वाटणार तर एक गोष्ट विचारू? हा, बोला ना. माझ्या प्रसादसाठी ती लोक नको नको ती स्थळ बघत होती. पण जेव्हा तुझं स्थळ आलं ना, तेव्हा मला लई बरं वाटलं. मला असं वाटलं देवानेच तुला त्याच्यासाठी पाठवलंय. असं वाटलं माझ्या लेकराची काळजी मिटली. मी निर्धास्त झाले. पण माझ्यावर विश्वास ठेव. तू जर हो म्हणाली असतीस ना, तर मी तुला सगळं खरं खरं सांगितलं असतं. काय बी लपून नसतं ठेवलं. पण माझा प्रसाद असा नव्हता. लात मारेल तिथं पाणी काढणारा होता. पण ह्या नीच माणसाने इस्टेटीपायी माझ्या लेकराच्या आयुष्याचं वाटोळ केलं. येते. राजू, माझा प्रसाद लय जीव लावणार आहे बघ. त्याच्या जागी दुसरं कोणी असतं ना, तर त्याचा टिकाव नसता लागला. बाळा, माझ्या प्रसादच्या आयुष्याला चांगली जोड मिळाली ना, तो नक्की बरा होईल. तुझ्या काळजाने कधी त्याच्या नावाचा कौल दिला ना, तर तू नक्की. नका पुढं काय बोलू.